आजचा व्हिडिओ आहे एन-पी-एस बद्दल आणि एन-पी-एस ही एक निवृत्ती रिलेटेड एक स्कीम आहे, रिटायरमेंट रिलेटेड स्कीम आहे आणि म्हणून म्हणलं आज जरा एक तुम्हाला गोष्टच सांगावी सुरुवातीला. मुंग्यांची आणि नाकतोड्याची गोष्ट. लहानपणी ऐकलीच असेल. छान मस्त उन्हाळा होता आणि आपला नाकतोडा वा 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 मस्त असं काहीतरी धून वाजवत बसलेला आहे, मज्जा करतोय आणि आपल्या बिचाऱ्या मुंग्या बघा ना किती व्यवस्थित काम करतायत. त्या काय म्हणतात, आम्ही आत्ता काम करणार, कारण जेव्हा निवृत्ती येईल, त्यांच्यासाठी निवृत्ती म्हणजे पावसाळा, जेव्हा निवृत्ती येईल तेव्हा मात्र आमच्याकडे व्यवस्थित खाणं पाहिजे, पैसा पाहिजे, म्हणून त्या मस्त काम करतायत. नाकतोडा उर्वरित वेळेत काय करतोय हे आपल्याला दिसत नाहीये, बघू नंतर काय होतंय. ओ हो, काही महिन्यानंतरच आता बघा काय झालेलं आहे, पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा सुरू झाल्यावर मुंग्या मस्त त्यांच्या मस्त वारुळात बसून छान जेवत बसलेल्या आहेत, त्यांना काही टेन्शन नाही. काय झालं असेल नाही का आपल्या बिचाऱ्या नाकतोड्याचं, तो कसा थंडीत पावसाळ्यात कुडकुडत असेल, म्हणजे अर्थात त्याच्या निवृत्तीची त्यांनी सोय केलीच नसावी असं वाटत असेल, तर नाकतोडा सुद्धा मस्त खात बसलाय त्याच्या मस्त घरात. का तो नाकतोडा, तो जुनावाला नाकतोडा नाही आहे, तो माझी लेक्चर्स बघतो, तो हुशार नाकतोडा आहे, तो त्याला माहिती आहे निवृत्तीसाठी काम करायला लागतं, म्हणून पूर्ण वेळ काय तो ते व्हायलिन वगैरे वाजवत नव्हता बसला. आता म्हणूनच आपण काय बनायचंय, त्या स्मार्ट नाकतोड्यासारखं आपणही बनायचंय स्मार्ट इन्व्हेस्टर. सो असंच त्या नाकतोड्याने जशी त्याची सोय केली तसं आपणही आपल्या निवृत्तीची सोय करायची आणि त्याच्यासाठी एक खूप उत्तम एक इन्व्हेस्टमेंट टूल असतं ज्याला म्हणायचं आपण एन-पी-एस. नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की एन-पी-एसवर व्हिडिओ करा, म्हणून हा व्हिडिओ करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की काय काय शिकणार आहोत, तर नक्की एन-पी-एस म्हणजे काय हे आपण शिकणार आहे. एन-पी-एसमध्ये कोण कोण भाग घेऊ शकतं, म्हणजे थोडक्यात एन-पी-एस अकाउंट कोण कोण उघडू शकतं याच्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर एखाद्यानेही ठरवलं की मला एन-पी-एसचं अकाउंट उघडायचं आहे, तर नक्की त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे तेही आपण बघणार आहोत. एन-पी-एस जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर त्याच्याशी रिलेटेड काही टॅक्स बचत होऊ शकते का तेही बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निवृत्तीसाठी फक्त एन-पी-एस असतं का, तर नाही. ई-पी-एफ पण असू शकतं, पी-पी-एफ पण असू शकतं, म्युच्युअल फंड्स पण असू शकतात, एन-पी-एस पण असू शकतं. पण या चौघांपैकी थोडं जास्ती चांगलं कुठलं आहे तेही आजच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फक्त पुढे जायच्या आधी एक छोटंसं तुम्हाला अनाउन्समेंट करायची आहे. अजून एक आपली म्हणजे ही आपली वेबसाईट सगळ्यांना माहितीच आहे, rachanaraनडे.in. बट मी तुम्हाला आधी पटकन rachanaraनडे.com जर तुम्ही गेला तर तुम्हाला काय दिसेल हे पण मी तुम्हाला आत्ता दाखवते. ओ हो, टाईट बाय लव्ह, बॉन्डेड बाय लर्निंग, स्पेशल प्राइस दिस राखी, आपला जो मास्टरिंग मनी मॅनेजमेंट जो कोर्स आहे. आता इथं तुम्हाला इंग्रजीतला दिसतोय, पण इंग्रजीतला कोर्स असेल, मराठीतला कोर्स असेल, तमिळ म्हणा, तेलुगू म्हणा, कन्नडा म्हणा, आपल्या 5 भाषांमध्ये हा कोर्स आहे मास्टरिंग मनी मॅनेजमेंट, अर्थात आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी. याची ॲक्च्युअल प्राईस 2300 रुपये आहे. पण ह्या वेळेला मला वाटलं की जनरली भाऊ बहिणींना जे गिफ्ट देतात, तर यावेळेला आर्थिक साक्षरतेचं गिफ्ट का देऊ नये, म्हणून यावेळेला 999 रुपयात आपण हा कोर्स फार लिमिटेड पिरियडसाठी आपण अनाऊन्स केलेला आहे. तुम्ही जर .com वेबसाईटवरनं घेतला तर प्रोमो कोड तुम्ही राखी वापरू शकता. आणि मी म्हटलं तसं आयदर तुम्ही इकडनं घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला वाटलं की नाही मला हा कोर्स कदाचित तुमच्या बहिणीने ऑलरेडी केला पण असेल, तुम्हाला एखाद्या वेगळ्या कोर्ससाठी तिला एनरोल करायचं असेल, तर तुम्हाला माहिती असेल तर आपल्या वेबसाईटवरती गिफ्ट कार्ड पण आहे. काही नाही, गिफ्ट कार्ड ॲड टू कार्ट म्हणायचं आणि ॲड टू कार्ट म्हटल्यानंतर तुम्ही इथे तुमचं जी रेसिपियंट आहे तुमच्या बहिणीचं नाव, त्यांचा ईमेल आय डी, तुमचं नाव, तुमचा ईमेल आय डी, राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा असं काय, आणि प्राईस तुम्ही ठरवू शकता तुम्हाला किती गिफ्ट करायचं आहे ते, आणि हे तुम्ही परचेस करू शकता. जर काही अडलं की नाही व मला कुठेतरी प्रॉब्लेम येतोय परचेस करायला, तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहेच आहे, तुम्हाला इथे दिसेल 9022196678. ओके, सो तुम्ही इथे कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता. सो आज जो व्हिडिओ आहे त्याच्यात आपण अगदी बेसिक्सपासून मी म्हटलं असं सुरुवात करतोय की एन-पी-एस म्हणजे काय. ओके, एन-पी-एसचं जर तुम्ही एक सोपं जर तुम्हाला उदाहरण किंवा मीनिंग सांगायचं असेल, तर एन-पी ही एक ना स्वेच्छा निवृत्ती बचत योजना आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये व्हॉलंटरी रिटायरमेंट सेव्हिंग स्कीम म्हणतो. कोणी ही योजना बनवली होती, तर आपल्या सरकारने, भारत सरकारने ही बनवली होती आणि सुरुवातीला ना त्यांनी 2004 मध्ये थोडक्यात फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला एन-पी-एस ओपन केलं होतं. ओके, तेव्हा त्याचं नाव होतं न्यू पेन्शन स्कीम. तुम्हाला कदाचित माहिती पण असेल, आता माझ्या आई-वडिलांच्या एजचे जे लोक आहेत त्यांना ते जुनं जे पेन्शन वगैरे मिळायचं, ते आता कोणालाही काही पेन्शन मिळत नाही आणि कधीपासून डिस्कंटिन्यू झालं होतं, साधारण 2004 पासून. त्यातले ओल्ड पेन्शन स्कीम बंद, आता आम्ही आणतोय न्यू पेन्शन स्कीम, ज्याच्याबद्दल मी आता सांगते. पण सुरुवातीला ती फक्त आणि फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होती. मग नंतर सरकार म्हटलं, अरे फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी का, आपण सगळ्यांना, जे जे भारतातले नागरिक आहेत सगळ्यांना आपण अलाउ करूयात, आणि म्हणून त्यांनी त्याचं 2009 मध्ये सगळ्यांसाठी ओपन केलं. त्याचं नामकरणही परत झालं, नॅशनल पेन्शन सिस्टीम असं नाव आहे त्याचं. बऱ्याच जणांना जर एन-पी-एसचा फुल फॉर्म विचारला तर ते अजूनही
न्यू पेन्शन स्कीमच म्हणतात, पण आता त्याचं नाव काय, नॅशनल पेन्शन सिस्टीम नाव आहे त्याचं. ओके. कोणी याला रेग्युलेट करतं का? फॉर एक्झाम्पल जसं सेबी रेग्युलेटर आहे स्टॉक मार्केटचा, तसं एनपीएसला कोणी रेग्युलेटर आहे का? तर आहे PFRDA, म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी. थोडक्यात काय, काही जर गडबड झाली, होणार नाहीच आहे, पण जर गडबड झाली तर त्याचा पोलीस कोण, तर PFRDA. ओके. सो परत एकदा सांगते, नीट लक्ष द्या. एनपीएस काय आहे, तर आपली स्वेच्छा निवृत्ती बचत योजना आहे. थोडक्यात आपल्याला त्याच्यात काहीतरी गुंतवणूक केली पाहिजे. जसं मुंग्या हळूहळू जेवण साठवत होत्या, तसं आपल्याला या अकाउंटमध्ये हळूहळू पैसे साठवत जायचे आहेत आणि जेव्हा निवृत्ती येईल तेव्हा त्या अकाउंटमधून आपल्याला पैसे मिळत राहिले पाहिजेत. ही योजना आहे. ओके. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो, कोण कोण हे अकाउंट ओपन करू शकतात, त्याच्यासाठी आपल्याला मी तुम्हाला ज्या सगळ्या चांगल्या वेबसाईट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड, त्या सगळ्या वेबसाईट्स दाखवणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला घेऊन जाते cdsenps.nsdl.com वरती. इथं लिहिलं बघा, हू कॅन रजिस्टर फॉर एनपीएस. तुम्ही बघितलं तर इंडिव्हिज्युअल सबस्क्रायबर्स कोणी 18 ते 70 वयातली लोक कोणीही या एनपीएस योजनेमध्ये भाग घेऊ शकतं, एनपीएस अकाउंट उघडू शकतं. एनपीएस वात्सल्य योजना पण आहे, म्हणजे मायनर्स सुद्धा एनपीएस अकाउंट ओपन करू शकतात. अर्थात त्याच्यासाठी पण त्यांचे गार्डियन्स वगैरे लागतातच, त्याच्या आपण डिटेलमध्ये आता नाही जाते. गव्हर्नमेंटचे जर तुम्ही एम्प्लॉईज आहात, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, तरी सुद्धा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. कॉर्पोरेट सबस्क्रायबर्स असाल तर तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अटल पेन्शन योजना आहे, भरपूर भरपूर वेगळ्या स्कीम्स आहेत. थोडक्यात आता जर तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय बघा, 4 प्रकारची लोक, आता मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते. कोण 4 प्रकारची लोक आहे? सगळ्यात पहिले तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही जर कॉर्पोरेट एम्प्लॉई असाल, कॉर्पोरेट एम्प्लॉई तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करताय, तरी सुद्धा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. तिसरी गोष्ट, आपण म्हणलं साव पण एखादी गृहिणी आहे किंवा एखादा सेल्फ एम्प्लॉईड पर्सन आहे, त्यांनी काय करायचं, ऑल सिटीजन मॉडेल पण आहे, तरी सुद्धा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. अहो तुम्ही मायनर असाल, काही हरकत नाही, एनपीएस वात्सल्य योजना तुम्ही करू शकता. सेल्फ हेल्प ग्रुप्स म्हणजे जे बचत गट असतात, अशा लोकांना सुद्धा एनपीएस अकाउंट ओपन करता येतं. सो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी याचा एक ओव्हरऑल सेटअप केलेला आहे. पण खरंच आहे का लोकांचं, एवढ्या लोकांचं एनपीएस अकाउंट आहे का? नक्कीच आहे, बघून घ्या. आत्ता जर आपण बघितलं ना तर 2016-17 पासूनची मी तुम्हाला गोष्ट सांगते. 2016-17 मध्ये साधारण, इथं हा आकडा बघा तुम्ही, साधारण 1,05,00,000 एवढ्या लोकांचं एनपीएस अकाउंट होतं 2016-17 मध्ये. त्याचं जर आता 2025-26 ची तुलना केली तर हा आकडा गेलाय 2,02,00,000. म्हणजे अरे बापरे, मग साधारण 1 कोटीवरनं 2 कोटीवरती आकडा गेलाय एनपीएस अकाउंट ज्यांच्याकडे आहे अशा लोकांचा. म्हणजे दुप्पट झालेला आहे साधारण 10 वर्षात. पण किती पैसे यांनी एनपीएस मध्ये गुंतवले, त्याला म्हणायचं AUM, ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट. या 10 वर्षात किती ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट वाढले, तर 1,72,000. इथं तुम्हाला दिसेल रुपीज इन क्रोर्स, म्हणजे जरी मी 1,72,000 म्हणत असेल तरी 1,72,000 करोड एवढे रुपये AUM होते, एवढे रुपये गुंतवले होते सगळ्या लोकांनी, ज्यांनी एनपीएस मध्ये अकाउंट उघडले. तिथपासनं तो आकडा गेलाय 14,91,424 करोड एवढा. थोडक्यात काय झालंय, जरी सबस्क्रायबर बेस फक्त डबल झाला असेल तरी सुद्धा AUM, किती पैसे गुंतवले गेलेत एनपीएस मध्ये, तो आकडा 7 पटच्या आसपास गेलेला आहे. सो लोकप्रिय आहे का एनपीएस? नक्कीच आहे. आता तुम्ही विचार करा, एवढं 2-2 करोड लोकांचे अकाउंट्स मेंटेन करणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे. ह्याचं रेकॉर्ड्स कोण मेंटेन करतं सगळं, तर वेगळ्या संस्था आहेत, वेगळ्या कंपन्या आहेत. कदाचित तुम्ही नावही ऐकलं असेल, कॅम्स लिस्टेड कंपनी, के फिनटेक सुद्धा याचे अकाउंट्स मेंटेन ठेवतात, ते सुद्धा लिस्टेड कंपनी आहे. किंवा प्रोटीन म्हणून तुम्ही ऐकलं जर असेल, NSDL प्रोटीन आहे, तर त्यांच्याकडे सगळ्यात मोठा मार्केट शेअर आहे, जवळजवळ 97% रेकॉर्ड्स हेच मेंटेन करतात. बट ओव्हरऑल तुम्हाला आय होप या भागात एनपीएस म्हणजे नक्की काय, सेवानिवृत्ती योजना एक आहे हे कळालं, कोण कोण अकाउंट ओपन करू शकतं एनपीएस मध्ये हे सुद्धा कळालं, लोकप्रिय आहे का तर व्यवस्थित कळालं, भरपूर लोक भरपूर पैसे गुंतवतात का हे सुद्धा कळालं. पण आता तुम्हाला असं फोमो झाला असेल, बापरे माझं जर अजून नसेल अकाउंट तर अकाउंट कसं ओपन करायचं, लगेच बघून घेऊया पुढच्या भागात. आता एनपीएस मध्ये अकाउंट कसं ओपन करायचं त्याच्यासाठीच ही वेबसाईट ओपन केलेली आहे मी आता. मी ज्या काही वेबसाईट्स आता रेफर करते ना, त्या सगळ्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स आणि पिन कॉमेंटमध्ये सुद्धा देऊन ठेवीन. ओके. आता मी कशात करणार आहे तर लेटेस्ट इंडिव्हिज्युअल सबस्क्रायबर्स, कारण मी कोणाकडे काम नाही करत, माझ्याकडे लोक नोकरी करतात. सो माझ्यासाठी तर इंडिव्हिज्युअल सबस्क्रायबर या कॅटेगरीमध्ये येणार आहे. काही नाही, रजिस्टर नावावर क्लिक करायचं. आता इथे काय विचारतायत, तुमची जन्मतारीख विचारतायत, तुमचा पॅन विचारतायत, मोबाईल नंबर विचारतायत, ईमेल आयडी विचारतायत. अतिशय बेसिक डिटेल्स करायचं आहे, बिगिन रजिस्ट्रेशन म्हणायचं आणि ज्या डिटेल्स विचारत जातील तसं तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. पण तुम्ही म्हणाल एक मिनिट हे आम्हाला ऑनलाईन वगैरे म्हटलं की जरा पोटात गोळा येतो.
आम्हाला ऑनलाईन नाही, आम्हाला ऑफलाईन करायचं असेल तर? म्हणजे आम्ही डायरेक्ट आम्ही जातो ना, एखाद्या बँकेतच जातो आणि म्हणतो आमचं एन-पी-एस अकाउंट उघडून द्या. तसं चालू शकतं का? तर नक्की चालू शकतं. नॅशनलाइज्ड बँका म्हणा, प्रायव्हेट सेक्टरच्या बँका म्हणा, तुम्ही चक्क पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा एन-पी-एस खातं उघडू शकता. ओके. फक्त एवढंच आहे, की जेव्हा मी एखाद्या बँकबद्दल बोलते, नॅशनलाइज्ड बँक म्हणा, प्रायव्हेट सेक्टर बँक म्हणा, कदाचित सगळ्या ब्रांचेसमध्ये एन-पी-एस अकाउंट उघडलं जाऊ नाही शकणार. उदाहरणार्थ लेट अस से आय-सी-आय-सी-आय बँक आहे. मी सदाशिव पेठेतल्या ब्रांचमध्ये गेले, तर ते म्हणतील इकडे मिळणार नाही. शिवाजीनगर ब्रांचला जा. असं असं होऊ शकतं, बरोबर आहे. मी सदाशिव पेठेतलीच आहे बाय द वे. आम्ही आमच्यावरती जोक करू शकतो, परवानगी आहे. तर आलंय लक्षात. सो थोडक्यात मी तुम्हाला म्हटलं, पहिली मी तुम्हाला पहिलं जे उदाहरण तुम्हाला दिलं किंवा पहिला जो पर्याय दिला, तो होता ऑनलाईनचा. दुसरा जो पर्याय दिला, तो दिला तुम्हाला ऑफलाईनचा. ओके. एकदा तुमचं अकाउंट ओपन झालं, की तुम्हाला प्राण मिळतो. प्राण मिळतो म्हणजे काय? परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर. पॅन असतो तसा हा प्राण असतो. परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर मिळतो. ओके. आता तुम्ही म्हणाल, ठीक आहे रचना, अकाउंट ओपन केलं. पुढं काही असतं का? तर अकाउंट ओपन करताना तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला टियर 1 अकाउंट ओपन करायचंय का टियर 2 अकाउंट ओपन करायचंय? तुम्ही म्हणाल, बापरे, आता याच्यात काय फरक असतो? दाखवते, एक तक्ताच दाखवते, म्हणजे तुम्हाला फरक कळेल. सगळ्यात पहिल्यांदा टियर 1 हा जो खात्याचा जो प्रकार आहे, तो असतो वैयक्तिक निवृत्ती वेतन खाते. थोडक्यात काय, हे तुमचं टियर 1 अकाउंट जे आहे ना, हे तुमचं एक इंडिव्हिज्युअल वैयक्तिक निवृत्ती वेतन पेन्शन अकाउंट आहे. बरोबर. एवढं जड मराठी कदाचित कळेल का नाही, जरा डाऊट आहे, म्हणून मी आपलं सोप्या मराठीत सांगितलं. इंडिव्हिज्युअल पेन्शन अकाउंट आहे. ओके. आता टियर 2 काय बघा, टियर 2 आहे ऑप्शनल अकाउंट, ऐच्छिक खातं आहे. थोडक्यात काय माहिती आहे का, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगते. तुम्ही जर म्हणला ना, मला एन-पी-एस अकाउंट काढायचं आहे, तर ते तुमचं टियर 1 अकाउंटच निघतं. तुम्ही म्हणला मला टियर 2 अकाउंट पाहिजे, तुम्हाला काय उत्तर मिळेल माहिती आहे का? आधी टियर 1 अकाउंट काढा. टियर 1 अकाउंट काढणं कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. ते काढलं तरच तुम्हाला टियर 2 अकाउंट काढता येईल. फक्त टियर 2 अकाउंट आहे असं नसू शकतं. तुम्ही म्हणला मला फक्त टियर 1 अकाउंट काढायचं, चालेल का? चालेल, नो प्रॉब्लेम. ओके. फॉर एक्झाम्पल माझं स्वतःचं एन-पी-एसचं फक्त टियर 1 अकाउंट आहे. ओके. आता याला काही लॉक इन आहे का? म्हणजे काय, मी जे पैसे टाकत चालले या अकाउंटमध्ये, एन-पी-एस अकाउंटमध्ये जे काही पैसे टाकते, तर ते मी कधी विथड्रॉ करायचे, कधी विथड्रॉ नाही करू शकत, त्याच्यासाठी काही बंधनं आहेत का? तर आहेत. ती बंधनं काय आहेत, काय नाही, ते आपण पुढे बघून घेणार आहोत. सो व्हिडिओ काय नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत बघायचा आहेच आहे. पण जर तुम्ही टियर 2 अकाउंटबद्दल जर बोलत असाल, तर याला काहीही बंधन नाही. तुम्ही कधीही कितीही पैसे विथड्रॉ करू शकता त्याच्यात. ओके. तुम्ही जेव्हा टियर 1 खातं ओपन करताय, तेव्हा तुम्हाला कमीत कमी रक्कम किती भरायला लागते, तर ₹500 कमीत कमी तुम्हाला रक्कम लागते खातं सुरू करण्यासाठी. टियर 2 खातं सुरू करायचं असेल तर कमीत कमी ₹1000 रक्कम लागते. ओके. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा काय, दरवर्षी म्हणजे काय, वार्षिक कमीत कमी तुम्हाला किती किंवा किमान गुंतवणूक रक्कम, किमान गुंतवणूक वार्षिक रक्कम किती आहे? तर टियर 1 अकाउंटला 1000 आणि टियर 2 अकाउंटला तसं म्हटलं तर काही वार्षिक गुंतवणूक रक्कम किमान जी काय असेल ती काय अशा गरजेची नाही. ओके. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही करा इन्व्हेस्ट, नको असेल तर नका करू. आय होप टियर 1 खातं, टियर 2 खातं व्यवस्थित कळालेलं आहे. पण आता काय काय घडलं बघा, तुम्ही एन-पी-एस अकाउंट उघडलं, तुम्ही म्हटला मला टियर 1 अकाउंट पाहिजे. मग ते विचारणार तुम्हाला ऑटो चॉईस हवा आहे का ॲक्टिव्ह चॉईस हवा आहे? तुम्ही म्हणाला, अरे बापरे, आता काय ऑटो चॉईस, ॲक्टिव्ह चॉईस म्हणजे काय? तुम्हाला जर जास्ती डोकं लढवायचं नसेल तर ऑटो चॉईस घ्या. का? ऑटो चॉईसमध्ये तुम्हाला 3च प्रकार मिळतात. एक म्हणजे ॲग्रेसिव्ह, एक म्हणजे मॉडरेट, एक म्हणजे कॉन्झर्व्हेटिव्ह. आता हे काय? ॲग्रेसिव्ह म्हणजे काय? ज्यांची जोखीम घ्यायची क्षमता खूप जास्ती आहे, हे लोकं ॲग्रेसिव्ह म्हणू शकतात. ओके. जोखीम घ्यायची क्षमता जास्ती म्हणजे होतं काय? तुम्ही जेवढी रक्कम गुंतवता ना, त्याच्यापैकी 75% तुमचे इक्विटीमध्ये पैसे गुंतवले जातात. तुम्ही म्हणाल, काय? मी निवृत्तीबद्दल बोलते आणि मी एन-पी-एसमध्ये जे पैसे टाकते ते इक्विटी स्टॉक मार्केटमध्ये टाकणार? हो, कारण लाँग टर्म गोल आहे ना. 75% तुमचं स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतले जाणार. पण कुठला स्टॉक घ्यायचा, कधी घ्यायचा, काय, हे तुम्ही नाही ठरवत. तो एन-पी-एसचा फंड मॅनेजर ठरवतो. ओके. 75% तुमचं 35व्या वर्षापर्यंत राहील आणि मग ते हळूहळू इक्विटीचं एक्सपोजर कमी होत 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 वयाच्या 55व्या वर्षी ते इक्विटीचं एक्सपोजर फक्त 15% राहिलं असेल. इथपर्यंत ओके. जर तुम्ही मॉडरेट रिस्क टेकर असाल, मीडियम रिस्क घेताय तुम्ही, म्हणजे काय, मध्यम जोखीम घेताय, तर तुमचं इक्विटीला 50% अलोकेशन असतं वयाच्या 35व्या वर्षापर्यंत आणि मग हळूहळू कमी होत होतं 55व्या वर्षीपर्यंत ते फक्त 10% एवढंच अलोकेशन राहतं इक्विटीला. ओके. आणि जर तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल, कॉन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, अतिशय कमी जोखीम घ्यायची तुमची तयारी आहे, तर तुमचं इक्विटीचं अलोकेशन फक्त 25% असतं 35व्या वर्षी सुद्धा आणि ते कमी होत होत फक्त 5% उरतं 55व्या एजला. आता तुम्ही म्हणाल, रचना, इक्विटीत जर फक्त एवढंच असेल तर उरलेले पैसे जातात कुठे?
उरलेले कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये जाऊ शकतात, उरलेले गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये जाऊ शकतात, उरलेले ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्समध्ये जाऊ शकतात. थोडक्यात फक्त इक्विटीमध्ये न जाता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुद्धा पैसे जातात. सो आय होप ऑटो चॉईस कळालेलं आहे. आता ॲक्टिव्ह चॉईसमध्ये काय? ॲक्टिव्ह चॉईसमध्ये तुम्ही म्हणू शकता, अजून एक तक्ता दिसतोय तुम्हाला. ॲक्टिव्ह चॉईसमध्ये तुम्ही म्हणू शकता टियर 1 अकाउंट असेल ना, तर मला ना इक्विटीमध्ये उदाहरण म्हणून सांगते. माझं काय सांगते मी तुम्हाला. मी सांगितलंय माझं NPS अकाउंट टियर 1 अकाउंट असेल, ते ॲक्टिव्ह चॉईसचं असेल कारण मी ठरवलेलं आहे. त्याच्यात मला इक्विटीमध्ये 75% पैसे गुंतवले गेले पाहिजेत. म्हणजे काय? जर मी ₹1000 टाकले असतील तर ₹750 इक्विटीत गुंतवले जाणार. बाकी 250 कॉर्पोरेट बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आणि ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड. ओके. तुमचं कमाल गुंतवणूक इक्विटीमध्ये 75% असू शकते. कॉर्पोरेट बॉन्ड तुम्ही म्हणला नाही मला इक्विटी नको जास्ती. कमाल गुंतवणूक कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये 100%. म्हणजे पूर्णच्या पूर्ण पैसे तुम्ही कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये सुद्धा टाकू शकता. गव्हर्नमेंट सिक्युरिटी असेल तिथेही 100% टाकू शकता आणि ऑल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड असेल तर मग कमाल गुंतवणूक तुम्ही किती करू शकता तर 5%. हेच जर टियर 2 अकाउंट असेल तर तुम्ही घाला गोंधळ काय करा. 100% इक्विटी टाकलं तरी चालेल कारण शेवटी मी म्हटलं हे ऑप्शनल आहे. ओके. परत एकदा मी म्हटलं आज भरपूर इन्फॉर्मेशन ओव्हरलोड होणार आहे. NPS अकाउंट कसं काढायचं हे तर बघितलं. काढल्यानंतर ते विचारणार टियर 1 का टियर 2? तुम्ही टियर 1 म्हणू शकता. टियर 1 म्हटल्यावर ते विचारणार ॲक्टिव्ह चॉईस का ऑटो चॉईस? तुम्ही जर म्हटला ॲक्टिव्ह चॉईस मग तुम्ही सांगाल पाहिजे की इक्विटीत किती, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये किती, गव्हर्नमेंटमध्ये किती. म्हटलं ठीक आहे हे कळालं. पण मग कुठल्या NPS फंडमध्ये टाकायचे असे आम्हाला वेगवेगळे चॉईसेस पण मिळतात का? आहेत चॉईसेस पण आहेत. बघूयात पुढच्या भागात. वळूयात आता कोणकोणते फंड्स तुम्ही चूज करू शकता. त्याच्यासाठी फक्त त्याच्या आधी एक माहिती सांगते की आता मी तुम्हाला म्हटलं ना ॲक्टिव्ह चॉईस आणि ऑटो चॉईस याच्यामध्ये तुम्ही चेंज करत राहू शकता का? स्विच करू शकता का? तर नक्की करू शकता. इनफॅक्ट तुम्ही वर्षातनं 4 वेळेला स्विच करू शकता ॲक्टिव्ह ते ऑटो किंवा ऑटो ते ॲक्टिव्ह. ओके. पण वेळ जात नाही म्हणून आपण आज जरा आपण स्विच करू असं काही गरज नाही. हां ओके ठीक आहे. आता आपण येऊयात की तुम्ही फंड्स कोणकोणते चूज करू शकता आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाते npstrust.in या वेबसाईटवरती. आता इथे जर तुम्ही बघितलं ना तर इथे तुम्हाला दिसतात बघा स्कीम रिटर्न्स. ओके. आता तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यात वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीज आहेत बघा. स्कीम इक्विटीवाली आहे का, स्कीम कॉर्पोरेट बॉन्ड्सवाली आहे का, काय वेगळे वेगळे तुम्हाला इथे दिसतील बघा सगळे. आता माझं कुठलं सांगते मी तुम्हाला. माझं पर्सनल स्कीम टियर 1 आहे का, कारण इक्विटी मी मगाशी म्हणलं तसं माझा ॲक्टिव्ह चॉईस आहे, ऑटो चॉईस नाही. सो मी आता टियर 1 ला गेले. ओके. आता इथे तुम्ही प्रत्येक स्कीमचा तुम्हाला परतावा दिसेल. आदित्य बिर्लाचा NPSचा फंड आहे. ओके. ॲक्सिस जसा म्युच्युअल फंड असतो ना तसाच हा एक NPSचा फंड आहे असं लक्षात ठेवा. ओके. ॲक्सिसचा आहे, DSPचा आहे, HDFC, ICICI, कोटक, LIC, SBI, टाटा, या सगळ्या जणांचे NPSचे तुम्ही फंड्स NPSचा अकाउंट याच्यापैकी कोणाकडेही तुम्ही काढू शकता थोडक्यात. ओके. आता तुम्ही म्हणाल वाव ह्याचं सगळ्यात भारी आहे हे मायनसमध्ये, याला काय अर्थ आहे? नाही एका वर्षाचा परतावा कधीच नाही बघायचा. सिन्स इन्सेप्शन म्हणा, जेव्हापासून फंड सुरू झाला तेव्हापासून सर्वसाधारण परतावा किती मिळाला जर तुम्ही बघितलं तर ही जी आहे इक्विटीवाली आहे ना, तुम्ही बघा ना सगळ्यात कमी 11.3%. पण तुम्ही जर बघितलं नाही बघा 12%, 13%, 13.5%, 13%, इथं 14.25% जवळजवळ 15%. आता तुम्ही म्हणाल की अरे ह्याचं सगळ्यात भारी आहे, पण ह्यांचं इन्सेप्शन आत्ताच आहे. 2023चं इन्सेप्शन आहे. कोटक म्हणला 2009, बाकी सगळे बघा 2009 हो ते 12-13% म्हणजे चांगला परतावा मिळतोय तसं म्हटलं तर. बरोबर आहे. आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा तुम्ही साधारण 13% परतावा जेव्हा मी म्हणते तर दरवर्षी 13 मिळणार का? नाही. हा एक ॲव्हरेज परतावा सांगता येते, सरासरी CAGR म्हणूयात आपण, तेवढा हा इथं परतावा आहे. आता तुम्ही जर ठरवलं ना की मी दर महिन्याला ₹1000 NPSमध्ये टाकणार असं तुम्ही ठरवलेलं आहे. ओके. तुम्ही जेव्हा ₹1000 गुंतवता तेव्हा तुम्हाला काय मिळतं? जसे म्युच्युअल फंडचे युनिट्स मिळतात ना, तसेच इथेही तुम्हाला NPSचे युनिट्स जमा होत जातात. एका युनिटची किंमत किती ते तुम्हाला इथे दिसतं. NAV चार्ट आहे बघा. आता उदाहरण मी तुम्हाला ICICI सांगत होते, स्कीम टियर 1. तुम्ही म्हणाल अरे बापरे ह्याची NAV अशी एवढी डेंजर फ्लक्च्युएट होती. अहो एका वर्षाची NAV आहे ना, एका वर्षात काही घडू शकतं. मोठी NAV बघूयात आपण. हे बघा 2009 सालपासूनची NAV बघतोय. तर जरी इथे थोडंसं बघा कोविडचा ड्रॉप दिसतो इकडे, खटकन कोविडचा ड्रॉप आला आणि पण नंतर पण बघा मस्त हळूहळू वरती जात राहते. सो ऑल इन ऑल मी तुम्हाला काय म्हणलं, तुम्ही लक्षात काय ठेवायचं की सगळ्यात पहिल्यांदा आत्ता जसं आपण म्हणलो अकाउंट काढलं, टियर 1 अकाउंट काढलं, जरी ॲक्टिव्ह म्हणला, ॲक्टिव्ह चॉईसमध्ये जरी तुम्ही इक्विटीवाला चूज केलं, याच्यात तुम्ही कोणता फंड हवा आहे, म्हणजे ICICIचा हवा आहे, HDFCचा का कोटकचा, SBI तुम्ही चूज करू शकता. दर महिन्याला किती गुंतवणूक करायची हे तुम्ही ठरवू शकता आणि तुम्हाला मिळत जाणार आहेत युनिट्स. सरासरी परतावा मी म्हणलं इक्विटीमध्ये 12-13-14% तुम्ही अपेक्षा साधारण ठेवू शकता. दरवर्षी मिळेल अशी खात्री नाही. हा एक CAGR परतावा तुम्हाला तेवढा मिळू शकतो.
आता वळूया एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे. एन-पी-एसमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल, तेव्हा कर बचत काही होईल का? टॅक्स सेव्हिंग होईल का? टॅक्स बेनिफिट्स मिळतील का काही? त्याच्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या 3 सेक्शन्समध्ये मी घेऊन जाणार आहे. AT-CCD-1, AT-CCD-1B आणि AT-CCD-2 याचा आणि CCD चेनचा काही संबंध नाही. खूप फालतू जोक होता, पण ठीक आहे, तेवढा आता सहन करून घ्या. ओके. आता याच्यातलं AT-CCD-1 आणि AT-CCD-1B हे जे 2 सेक्शन्स आहेत, हे दोन्ही एम्प्लॉयी कॉन्ट्रिब्युशनसाठी आहे. एम्प्लॉयी म्हणजे काय? जो कर्मचारी आहे. जो कर्मचारी एखाद्या थोडक्यात आता हा सेटअप काय सांगते मी तुम्हाला. सपोज एखादा व्यक्ती आहे, तो एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करतोय. ओके. कर्मचारी काय म्हणतो, मी दर महिन्यात माझ्या सॅलरीमधनं, माझ्या पगारामधनं अमुक-अमुक रक्कम एन-पी-एसमध्ये कॉन्ट्रिब्यूट करणार. ओके. एम्प्लॉयर म्हणतो, उत्तम, तू ₹1000 टाकत असशील, मी पण ₹1000 टाकतो. ओके. सो ह्याला म्हणायचं एम्प्लॉयी कॉन्ट्रिब्युशन आणि एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन. ओके. जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हे खूप नॉर्मल नॉलेज आहे. पी-पी-एफमध्येही असंच होतं, सॉरी, पी-एफमध्येही साधारण असंच होतं. पी-एफमध्ये सुद्धा एम्प्लॉयी कॉन्ट्रिब्युशन असतं, एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन पण असतं. ओके. सेम लॉजिक इकडे फ्लो होतं. ओके. सो AT-CCD-1 आणि AT-CCD-1B हे दोन्ही आहेत एम्प्लॉयीच्या कॉन्ट्रिब्युशनबद्दलचं आणि AT-CCD-2 जो आहे, तो आहे एम्प्लॉयरच्या कॉन्ट्रिब्युशनबद्दलचा. ओके. आता तुम्हाला काही टॅक्स बेनिफिट्स मिळणार आहेत का? मी तुम्हाला काय करते माहिती आहे का? तुम्हाला इथं फळ्यावरती असं मस्त तुम्हाला भरपूर काय-काय आता AT-CCD-1, AT-CCD-1B बद्दल दिसत असेल. याचा अगदी एक शब्द वाचायचा असेल तर प्लीज स्क्रीन पॉज करा आणि व्यवस्थित वाचा. बट तुम्हाला एक त्याचा सार जो आहे, त्यातले जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. ओके. जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड इंडिव्हिज्युअल असाल, सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे काय? तुम्ही स्वतः जर एंटरप्रेन्योर जशी मी आहे, तुम्ही स्वतःचा काही बिझनेस असेल, तर काय करता येतं? AT-CCD-1च्या अंडर तुम्हाला 1.5 लाखाचं तुम्हाला एक्झेम्पशन मिळू शकतं किंवा 20% ऑफ युअर ग्रॉस इन्कम विच एव्हर इज लेस. थोडक्यात ते 20% ऑफ ग्रॉस इन्कम वगैरे एवढ्या ह्याच्यात साधारण तुम्हाला डोक्यात हवं असेल ना, तर 1.5 लाखापर्यंत तुम्हाला डिडक्शन मिळू शकते AT-CCD-1 मध्ये. ओके. AT-CCD-1B मध्ये कितीचं डिडक्शन मिळू शकतं तुम्हाला? 50,000चं तुम्हाला ॲडिशनल डिडक्शन मिळू शकतं. प्लीज तुम्ही एवढे पैसे गुंतवले तरच डिडक्शन मिळणार आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत, मी महिन्याला 1,000 गुंतवतो म्हणजे वर्षाच्या ह्याला 12,000. रचनाने सांगितलं होतं 1.5 लाखापर्यंत मिळतं. तुम्ही जेवढे पैसे गुंतवाल तेवढाच डिडक्शन मिळणार आहे. ओके. सो 1.5 लाखापर्यंत AT-CCD-1 मध्ये आणि AT-CCD-1B मध्ये ॲडिशनल 50,000 एवढंच तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं. जर तुम्ही सॅलरीड इंडिव्हिज्युअल असाल, जर तुम्ही नोकरदार वर्गातले असाल, तर सेम आहे. तुम्हाला 1.5 लाख रुपये किंवा 10% ऑफ युअर बेसिक प्लस DA. ओके. थोडक्यात काय 1.5 लाखापर्यंतचं तुम्हाला एक डिडक्शन मिळू शकतं. प्लस तुम्हाला AT-CCD-1B मध्ये ॲडिशनल 50,000चं डिडक्शन मिळू शकतं. खुश जर झाला असेल तर थांबा, खुश होऊ नका. का? ही जी दोन्ही डिडक्शन सांगितली ना, ही फक्त ओल्ड टॅक्स रेजिमवाल्यांसाठी. जे कोण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतायत ओल्ड टॅक्स रेजिममध्ये, त्यांनाच हे डिडक्शन्स मिळणार आहेत. आणि डेटा असं सांगतो की 2023-24 मध्ये साधारण 74% लोक जे होते, जे टॅक्स पेअर्स होते, त्यांनी न्यू रेजिम ऑप्ट केलं होतं. आणि अशी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षीपर्यंत तर 90% लोक न्यू टॅक्स रेजिम ऑप्ट करतील. असं म्हणलं तुम्ही म्हणाला, हे डिडक्शन्स काहीच नाही मिळणार का? डिडक्शन नाही मिळणार आहेत म्हणूनच तर तुमची बेसिक स्लॅब वरची नेली आहे ना. तुम्हाला माहिती असेल पुढच्या वर्षीपर्यंत 12 लाखपर्यंत टॅक्स नाही. नक्की माहिती आहे. हे फक्त न्यू टॅक्स रेजिमसाठीच्या या सगळ्या सोयी आहेत. ओके. AT-CCD-1 कळालं, AT-CCD-1B कळालं. आता वळूयात AT-CCD-2 कडे. हे आहे एम्प्लॉयरचं कॉन्ट्रिब्युशन. ओके. तुम्ही ज्यांच्याकडे नोकरी करताय ते पण जर कॉन्ट्रिब्यूट करत असतील तर थँकफुली इथं दोन्ही टॅक्स रेजिम्सच्या अंडर डिडक्शन्स आहेत. ओल्ड टॅक्स रेजिम असेल तर तुमच्या सॅलरीच्या 10%, सॅलरी म्हणजे बेसिक प्लस DA, एवढं डिडक्शन मिळू शकतं. आणि चक्क न्यू टॅक्स रेजिमला जास्ती डिडक्शन आहे. 14% ऑफ सॅलरी बेसिक प्लस DA एवढं तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं. आणि जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल, तर तुमचं ओल्ड स्कीम असू देत, न्यू स्कीम असू देत, AT-CCD-2च्या अंडर तुम्हाला 14% ऑफ सॅलरी, परत सॅलरी म्हणजेच बेसिक प्लस DA एवढं तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं. आता वळूयात NPSच्या टियर 2 अकाउंटचं टॅक्स बेनिफिट्स काही आहेत का? कर बचत काही होऊ शकते का? तर मगाशी मी जसं म्हणलं ना, 1,50,000 पर्यंत जी AT-Cची जी लिमिट आहे ना, ती इथे ॲप्लिकेबल होतेच. सो तुम्हाला 1.5 लाखाचं इथे बेनिफिट मिळू शकतं. अर्थातच तुम्हाला लक्षात आलं असेलच की हे सुद्धा ओल्ड रेजिममध्ये, न्यू रेजिममध्ये याचं काहीही बेनिफिट मिळणार नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा टियर 2ला असा आहे की तुम्हाला जर हे हवं असेल, तुम्हाला जर कर बचत करायची असेल, तर त्याला एक लॉक इन पिरियड येतो. कमीत कमी 3 वर्ष तुम्ही या अकाउंटमध्ये, टियर 2 अकाउंटमध्ये जेवढे पैसे गुंतवलेले आहेत ते तुम्ही विथड्रॉ करू शकत नाहीत. ओके. तर तुम्हाला हे डिडक्शन मिळेल. आता बेसिक गोष्टी तर तुम्हाला कळालेल्या आहेतच. NPS टियर 1, टियर 2 दोन्ही कळालेले आहेत. पण आता आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय की NPSमध्ये तुम्ही पैसे गुंतवता तर आहात. तुम्हाला जेव्हा हे पैसे विथड्रॉ करायची वेळ येईल, हे तुम्हाला पैसे कधीतरी काढायला लागणार आहेत ना, तर तेव्हा त्याच्यावरती काही
तुम्हाला टॅक्स भरायला लागतो का? ह्याच्यात वेगळ्या वेगळ्या गोष्टी येऊ शकतात. काय काय वेगळ्या गोष्टी येऊ शकतात आपण बघून घ्या. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला सुरुवातीला काही पैसे जर विथड्रॉ करावेसे वाटले, काढून घ्यावेसे वाटले, कशासाठी? अशा काही काही प्री डिफाईन्ड इमर्जन्सीज आहेत. प्री डिफाईन्ड इमर्जन्सी म्हणजे पूर्वनिश्चित आपत्कालीन परिस्थिती. उदाहरणार्थ मी जशी दिलेले आहेत, की काही शिक्षणासाठी काही पैसे लागणार आहेत वगैरे, तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर. ओके. असे जर तुम्हाला पैसे लागणार असतील, तर तुम्ही जेवढे पैसे एन-पी-एसमध्ये टाकलेले आहेत, त्याच्या 25% तुम्ही विथड्रॉ करू शकता. सोपं उदाहरण, ₹10,000 जर तुम्ही गुंतवणूक केली असेल, तर तुम्ही ₹2,500 तुम्ही विथड्रॉ करू शकता. ओके. हे झालं पार्शियल विथड्रॉल, पहिली आपत्कालीन स्थितींसाठी. दुसरं म्हणजे प्री मॅच्युअर एक्झिट. तुम्हाला तुम्हाला जर काही इतर कारणांसाठी, आपत्कालीन स्थिती नाही, इतर कारणांसाठी तुम्हाला जर तुमचे पैसे विथड्रॉ करायचे, तर तुम्ही किती विथड्रॉ करू शकता? 20% तुमचा जो संचित निधी आहे, संचित निधी म्हणजे जेवढा तुमचा ॲक्युम्युलेटेड फंड जेवढा आहे, त्याच्या 20% तुम्ही विथड्रॉ करू शकता. अलाउड आहे. ओके. अच्छा, बाय द वे, आत्ता तुम्हाला दोन्ही जे तुम्हाला सांगितले मी मुद्दे, की इमर्जन्सीसाठी असेल किंवा आत्ता म्हटलं 20% मला विथड्रॉ करायचं आहे, हे दोन्हीही तुम्हाला टॅक्स एक्झेम्प्ट मिळणार आहेत. मग हे जेव्हा तुम्ही पैसे विथड्रॉ कराल, ह्याच्यावर परत टॅक्स भरायची गरज नाही. ओके. तिसरा मुद्दा काय आहे? तुम्ही म्हणता काय इमर्जन्सी नाही, काय नाही, आमचं सगळं व्यवस्थित प्लॅन्ड आहे. आता आम्ही झालेलो आहोत 60 वर्षांचे. 60 वर्षांचे झाले, आता रिटायर झालेलो आहोत. आता आम्हाला पैशांची गरज आहे, कारण आता पगार बंद. याच्यात काय करायचं? थोडं नीट लक्ष द्या. लेट अस से तुम्ही जेवढा तुमचा निधी साठलेला असेल, आत्तापुरती सोपं जावं म्हणून ₹100 पकडूयात आपण. 100 पैकी ₹60 अर्थात 60% तुम्हाला खटकन विथड्रॉ करता येतात. वन शॉट विथड्रॉ करता येतात. ओके. हा जो तुम्ही पूर्णपणे पैसा जो विथड्रॉ करणार आहे, पूर्णपणे म्हणजे 60%, तो तुम्हाला मिळणार आहे टॅक्स फ्री. त्याच्यावर काही तुम्हाला टॅक्स भरायची गरज नाही. पण उर्वरित 40% जे आहेत, हे ॲन्युइटीमध्ये कन्व्हर्ट होतात. ॲन्युइटीचं अर्थ सोप्या ह्याच्यात भाषेत सांगते. ॲन्युइटी म्हणजे काय? उरलेले जे ₹40 आहेत किंवा उरलेले जे 40%, तुमच्या निधीचे 40% जे आहेत, ते तुम्हाला दर वर्षाला थोडे, थोडे, थोडे मिळत जातात. म्हणून ॲन्युअली मिळतात, म्हणून त्याला ॲन्युइटी म्हणतात. ओके. दर वर्षाला मिळत जातात तुम्हाला. आता ही जी तुम्हाला ॲन्युइटी मिळणार आहे ना, ती मात्र असणार आहे टॅक्सेबल. ओके. तुम्ही जेवढी जेवढी दर वर्षाला तुम्हाला मिळेल, ते तुमच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे तुम्हाला याच्यावरती टॅक्स भरायला लागेल. ओके. अजून एक तुम्हाला प्रश्न पडेल, की आता हे जे तुम्हाला ॲन्युइटी मिळणार आहे, ती काही स्पेसिफिक संस्थांकडे तुम्हाला ॲन्युइटी प्लॅन घ्यायला लागतात. तर हो, तुम्हाला इथे एक अख्खी लिस्ट दिसेल. पार LIC म्हणा किंवा SBI लाईफ म्हणा, ICICI प्रुडेन्शियल म्हणा, हे सगळे ॲन्युइटीचे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत. यांच्यापैकी तुम्ही कोणीही चूज करू शकता आणि यांच्या थ्रू तुम्ही तुमचा ॲन्युइटी प्लॅन काढून घेऊ शकता. सो आय होप तुम्हाला एक बेसिक गोष्ट याच्याबद्दल व्यवस्थित कळालेली आहे. पण मी तुम्हाला म्हटलं तसं, आत्तापर्यंत आपण 3 ज्या कंडिशन्स म्हणल्या होत्या, प्री मॅच्युअर विथड्रॉल रिलेटेड 2, तिसरं रिटायरमेंटचं. अजून एक ह्याच्यात वेगळी काय होऊ शकते माहिती आहे का? जर ज्या व्यक्तीने NPS अकाउंट काढलं होतं, त्याची जर डेथ झाली तर काय? त्याचा जर मृत्यू झाला तर काय? तर त्यांचे जे नॉमिनी आहेत, त्यांना ही जी काही रक्कम मिळणार आहे, ती सगळी त्यांना टॅक्स फ्री रक्कम मिळणार आहे. त्याच्यावर अर्थातच तुम्हाला वेगळा टॅक्स भरायची गरज नाही आहे. ओके. सो आय होप तुम्हाला सगळे मुद्दे कळालेले आहेत. याच्यात अगदी खरं सांगू तर खूप छोटे, छोटे, छोटे बारकावे आहेत. ह्याच्यासाठी मी एक वेगळा ब्लॉग लिहीन आणि आपली जी वेबसाईट आहे rachanaraनडे.in, याच्यावरती हा ब्लॉग सुद्धा अपलोड करीन. म्हणजे तुम्हाला अगदी फाईन त्याचे ॲस्पेक्ट्स हवे असतील, तर त्याच्याबद्दलही तुम्हाला माहिती मिळेल. आता वळूयात शेवटच्या मुद्द्याकडे, म्हणजे EPF का PPF का रिटायरमेंट साठीचे म्युच्युअल फंड्स का NPS, काय जास्ती योग्य आहे? त्याच्यासाठी आपण एक छान तक्ता बघूयात. तुम्ही स्वतःच बघू शकाल कशात काय फायदे आहेत, काय तोटे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण म्हणूयात एलिजिबिलिटी. एलिजिबिलिटी म्हणजे कोणासाठी उपयुक्त स्कीम आहे, कोणासाठीची ही स्कीम आहे. EPF फक्त तुम्ही जर नोकरदार असाल, सॅलरीड इंडिव्हिज्युअल असाल, तरच EPF अकाउंट तुम्ही ओपन करू शकता रिटायरमेंटसाठी. बरोबर. PPF कोणीही करू शकतं. म्युच्युअल फंड्सवाले, म्हणजे म्युच्युअल फंड जेव्हा मी हा कॉलम मांडलेला आहे, तो रिटायरमेंटवाले म्युच्युअल फंड्स आहेत, सोल्युशन ओरिएंटेड म्युच्युअल फंड आहे. ओके. सो तेही कोणी ओपन करू शकतं किंवा NPS अकाउंटसुद्धा कोणीही कोणी ओपन करू शकतं. ओके. प्रोडक्ट टाईप, जेव्हा तुम्ही EPFमध्ये पैसे गुंतवता, ते पैसे कुठे गुंतले जातात? तर EPF डेट बेस्ड आहे, PPF सुद्धा डेट बेस्ड आहे. म्युच्युअल फंड तुम्ही ठरवाल तसं इक्विटी, डेट, हायब्रिड काही असू शकतं. आणि NPS सुद्धा ह्याच्यापैकी काही असू शकतं, इक्विटी, डेट किंवा अदर्स. मग अशी तुम्हाला आठवतं ना, मी सांगितलं होतं 75% कशात, 100% काय वगैरे, ते सगळं इकडे आलं. रिस्क, जोखीम कशात किती आहे? आता तुम्हीच बघा ना, EPFमध्ये डेट बेस्ड होतं, त्याच्यामुळे जोखीम कमी, आणि जोखीम कमी असल्यामुळे परतावा पण साधारण 8.25% आहे. आता 2024-25 साठी हा बदलत राहतो. PPFमध्ये सुद्धा डेट बेस असल्यामुळे जोखीम कमी आहे आणि इथं तर 7.1% आहे. आता मी तुम्हाला लेटेस्ट जो आहे तो तुम्हाला परतावा सांगितला, हा परतावा बदलत जाऊ शकतो. ओके. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ठरवता इक्विटी, डेट, हायब्रिड, त्याच्याप्रमाणे तुमची जोखीम किती जोखीम असेल हे बदलत जातं, मॉडरेट पासून हायपर्यंत.
मध्यम ते जास्तीपर्यंत होऊ शकतं आणि रिटर्न्स तुम्ही साधारण जर इक्विटीचं जर म्हणाला तर परतावा साधारण 12 ते 15% असू शकतो. डेटवाला तुम्ही घेतलं तर 7 ते 9% असू शकतो. NPSचं जर मी म्हटलं तर परत जोखीम काय, कमी पण असू शकते, जास्ती पण असू शकते, कारण तुम्ही जर ॲक्टिव्हमध्ये तुम्ही ठरवता ना इक्विटी किती पाहिजे, डेट किती पाहिजे. सो जर तुम्ही म्हणजे 4चे आपण प्रकार बघितले, इक्विटी म्हटलं तर 12 ते 15% मिळू शकतात. G-Sec म्हटलं तर साधारण 7 ते 8% परतावा मिळू शकतो. बॉन्ड्स म्हटलं तर साधारण 7 ते 9% परतावा मिळू शकतो. अल्टरनेटिव्ह म्हटलं तर अगेन 7 ते 8% परतावा मिळू शकतो. लॉक इन पिरियड आहे का काही? अर्थातच आहे. EPF असेल तर तुम्ही निवृत्त होईस्तोपर्यंत लॉक इन आहे. PPFला पहिल्यांदा 15 वर्ष लॉक इन पिरियड आहे आणि मग नंतर 5-5 वर्षांनी लॉक इन पिरियड वाढत जातो. म्युच्युअल फंड्स टिपिकली 5 वर्ष असतो आणि NPS परत रिटायरमेंट एजपर्यंत आहे. किती पैसे विड्रॉ करू शकता? 100% विड्रॉ करू शकता EPFला, PPFला सुद्धा आणि म्युच्युअल फंड्सला सुद्धा. पण NPSला हे सगळं रिटायरमेंट एजच्या वेळेचं सांगते. NPSला तुम्हाला आठवत असेल तर मी काय म्हणले होते, NPSला 60% आणि 40%. मगाशी आपण बोललो होतो बरोबर. स्लाइड आधीच बदलली गेली होती. 60% आणि 40%. ओके. आता आपण बोलूयात कोण रेग्युलेट करतं. तर EPF असेल तर EPFO, PPF असेल तर गव्हर्नमेंट बॅक्ड आहे, म्युच्युअल फंड असेल तर SEBI आहे आणि NPS असेल तर PFRDA. ओके. इन्व्हेस्टमेंट फी EPF, PPFला काहीच नाही. म्युच्युअल फंडला एक्सपेन्स रेशो जो असतो तो 0.3% ते 1.8% एवढा व्हेरी होऊ शकतो. NPSला फक्त आणि फक्त 0.03 ते 0.09 हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. का तुम्हाला सांगते. तुम्ही जर इथे बघितलं नाही बघा, रिटर्न्समध्ये EPF, PPF दोन्हीकडे परतावा फारच कमी आहे. बरोबर. म्युच्युअल फंड्स का NPS परतावा तुम्हाला इथे दोन्हीकडे जास्ती मिळू शकतो. पण मग या दोघांपैकी परतावा तर जास्ती आहे, पण एक्सपेन्स रेशो कशात कमी आहे? NPSमध्ये फारच कमी एक्सपेन्स रेशो आहे. 0.03 टू 0.09% एवढा कमी एक्सपेन्स रेशो आहे. सो इथे NPSला एक आपण काय म्हणतो वरचा हात, पगडा जास्ती यांचा भारी आहे असं म्हणू शकतो आपण. ओके. ही अप्पर हँडचं मी मराठी ट्रान्सलेशन केलं रे आत्ता, वरचा हात. हे थोडं सोडून द्या बरं का. त्यांचा पगडा जास्ती भारी असं आपण म्हणायला पाहिजे. ओके. टॅक्स बेनिफिट म्हणजे एक्झम्प्ट असतं. म्युच्युअल फंड डिपेंड्स ऑन स्कीम असतं. NPSसाठी मी तुम्हाला आता पूर्ण टॅक्सचं सगळं ATCCD 1, 1B सगळं सांगितलंय मी तुम्हाला बरोबर. मिनिमम कॉन्ट्रिब्युशन किती आहे ते स्क्रीनवर दिसतंय. मॅक्सिमम कॉन्ट्रिब्युशन किती आहे हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. ऑल इन ऑल काय, तुम्हाला जर जोखीम घ्यायची नसेल, अजिबात जोखीम नाही घ्यायची. EPF, PPF काही चांगलं असू शकतं. थोडी जोखीम घेतलेली चालणार असेल कारण लॉंग टर्म गोल आहे, तर म्युच्युअल फंड NPS पैकी NPSला थोडासा जास्ती अपर हँड आहे असं आपण म्हणू शकतो. आजचा व्हिडिओ मोठा होता, बट जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर माझ्याकडनं तुम्हाला खास टाळ्या, कारण जवळजवळ अर्ध्या तासाचा व्हिडिओ असेल. पण तुम्हाला NPSबद्दल जी काय माहिती हवी होती, मी असं पूर्णपणे मनापासून प्रयत्न केलाय की सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तरीसुद्धा तुम्हाला जर काही डाऊट असेल तर काय करायचं माहितीच आहे, कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचा डाऊट लिहा. मी आणि माझी टीम नक्की प्रयत्न करू तुम्हाला उत्तरं देण्याचा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. लाईक बटन हाणायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या YouTube चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून रचनारानडे.com आणि रचनारानडे.in वरून.